नमस्कार मित्रांनो. सप्टेंबर महिन्यात होणारं खग्रास चंद्रग्रहण आहे ते कुंभ राशीमध्येच होणार आहे. तसं पाहिलं तर कुंभ राशी ही 7.5 साधलेली आहे आणि गेल्या 2.5-3 वर्षामध्ये 7.5 म्हणजे काय, त्याचे परिणाम कशा प्रकारचे असतात याचे चांगले अनुभव तुम्ही घेतलेले असतील अगदी जवळून. मग ते आर्थिक संदर्भात असेल, व्यवहारिक संदर्भात असेल किंवा नातेसंबंधामध्ये असेल किंवा सामाजिकदृष्ट्या, परंतु अनुभव तुम्ही निश्चितच घेतलेले असते. अर्थात गेल्या 1 महिन्यामध्ये सुद्धा थोडंफार आर्थिक संदर्भातले तुम्ही त्रास सहन केले असते. म्हणजे फायनान्शियल क्रंचेस ज्याला आपण म्हणतो, किंवा चुकीच्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केलेली असेल, पैसे वाया गेलेले असेल, अनावश्यक खर्च झालेले असतील. याचप्रमाणे त्याचा जो प्रभाव आहे हा तुमच्या मानसिकतेवरती सुद्धा झालेला होता. आता गोष्टी नेमक्या कशा प्रकारच्या असतील, कारण ग्रहण हे तुमच्याच राशीमध्ये होणार आहे. ग्रहण आहे, आता सांगितल्याप्रमाणे चंद्रग्रहण आहे, त्याच्यामुळे चंद्राचा त्याच्याशी महत्वाचा संबंध आहे आणि चंद्र जो आहे तो मनाचा कारक आहे. अर्थातच हा जो चंद्र आहे किंवा हे जे तुमचं मन आहे हे थोडंसं दूषित होणार आहे किंवा कमकुवत होणार आहे. ते कमकुवत या प्रकारे की अति भावनिक तुम्ही होणार आहात आणि भावनेच्या आधी जाऊन चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात. लक्षात घ्या, हा ट्रॅप आहे, हे जाळ आहे. साधारणतः अशा परिस्थितीमध्ये जर का तुम्ही कोणतेही निर्णय घेतले तर ते चुकण्याची शक्यता आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भावनेच्या आहारी जाऊन किंवा खूप राग किंवा खूप द्वेष किंवा अशा प्रकारच्या भावना जास्त प्रमाणात झाल्यामुळे तुम्ही चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता जास्त प्रमाणात वाढते. आणि जर का तुम्ही अशा प्रकारे चुकीचे निर्णय घेतले तर त्याचे जे प्रभाव परिणाम आहेत हे येणाऱ्या कित्येक महिन्यापर्यंत तुम्हाला भोगावे लागू शकतील. आता सांगितल्याप्रमाणे की शनी सुद्धा 7.5 आहे, तुमच्या अष्टमामध्ये सुद्धा मंगळाचा भ्रमण आहे आणि याचा सुद्धा गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये तुम्ही अनुभव घेतलेलाच असेल की अनावश्यक खर्च झाले असतील, आरोग्याच्या संदर्भातले त्रास तयार झालेले असतील. परंतु सगळेच ग्रह काही तुमच्या विरोधात नाहीये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरु हा सगळ्यात महत्त्वाचा ग्रह आहे. हा तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि नवम दृष्टीने तो तुमच्याच राशीला पाहतो आहे. त्यामुळे परिस्थिती कितीही जरी डोक्याची आली, कितीही जरी वाईट झाली तरी तुम्ही खंबीर असणार आहात किंवा तुमचं जे मन आहे ते खंबीर असणार किंवा गुरु जो ग्रह आहे हा गुरुग्रह तुम्हाला योग्य सल्ले निश्चित देईल. फक्त तुम्हाला सेल्फ अनालाइज करता यायला हवं. हे जर का सेल्फ अनालाइज तुम्हाला करता आलं तर ग्रहणाचे जे प्रभाव आहेत ते जास्त प्रमाणात टोकाचे होणार नाही. त्यामुळे जरी ग्रह तुमच्या विरोधात असतील तरी गुरु हा सगळ्यात महत्त्वाचा ग्रह तुमच्या बरोबर आहे, काळजी करू नका. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुमचं कुंभ लग्न असेल आणि जर का तुमची रास ही सिंह रास असेल तर अर्थातच वैवाहिक जीवनामध्ये त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागेल. आणि जर का नुसतं तुमचं कुंभ लग्न किंवा कुंभ रास असेल तरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रवी आणि केतूची जी युती आहे तुमच्या सप्तमात होणार आहे आणि तीही याच महिन्यामध्ये. त्यामुळे महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध ताणले जाणं, तुमच्यामध्ये आणि वैवाहिक जोडीदारामध्ये गोष्टी ज्या आहेत ते थोड्याशा वेगळ्या प्रकारे समोर येणं, अशा प्रकारे सुद्धा काही अनुभव येणार आहे. जर का वैवाहिक जोडीदार हा आरोग्याच्या संदर्भातले काही त्रासाने किंवा व्याधीने पीडित असेल तर त्याच्या संदर्भात किंवा काही त्रास सुद्धा या महिन्यात डोक्यावर काढू शकतील. अर्थात तुम्हाला सरळ सरळ जे निर्णय आहेत ते घ्यायचे आहेत, नाकासमोर चालायचं आहे. फक्त नशिबावरती देऊन किंवा तुम्हाला वाटतं किंवा भावनेच्या आधीचा कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका. अर्थात हा जो कालावधी हा कालावधी फार मोठा नाहीये. जवळजवळ 5-6 तारखेपासून ते 14-15 तारखेपर्यंत या ज्या गोष्टी आपण बोललो त्या थोडंसं तुम्हाला कल्पना तुम्ही केलं तर अर्थातच ग्रहणाच्या प्रभावापासून तुम्ही बाहेर याल. परंतु सारासार विचार केला तर तुमच्याच राशीमध्ये ग्रहण होत असल्यामुळे कारणाने या संपूर्ण महिन्यातच काहीही करू नका. अर्थात पुढे जो रवी बदल होईल साधारण ऑक्टोबरच्या 17-18 तारखेनंतर तो तुम्हाला शुभफलदायी राहील. त्याच्यामुळे थोडंसं या महिन्यामध्ये कळ काढणं गरजेचं राहील. थोडंसं तुम्हाला स्वस्थ राहणं गरजेचं राहील. आता तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, कारण तुमची जी रास आहे ही डिसिप्लिनमध्ये चालणारी रास आहे. तरी सुद्धा भावनेच्या आहारी जाऊन कधी कधी आपण चुकतोच. तर या संदर्भात जर का काळजी घेतली तर अर्थातच ग्रहणाचे जे प्रभाव परिणाम आहेत हे टोकाचे होणार नाही. आपल्या या संदर्भातलं मत काय, आपले काय विचार आहे ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट कर. धन्यवाद.